नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 7 वाजता आहेत. या बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करूयात. उद्धव ठाकरे 3 दिवसीय दिल्ली दौऱ्यावरती आहेत. आज सकाळी 11 वाजता संजय राऊतांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. तर संध्याकाळी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक होणार असून या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. संविधान कक्षातील शिवसेना कार्यालयाला सुद्धा उद्धव ठाकरे भेट देणार आहेत. तर इंडिया आघाडीतील घटना पक्षांचे नेते सुद्धा उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. दुपारी संसद भवनात पक्षाच्या खासदारांसोबत उद्धव ठाकरे बैठक घेणार आहेत. तर 3 दिवसांच्या दौऱ्यावरती उद्धव ठाकरे सध्या दिल्लीमध्ये आहेत आणि आज सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद दिल्लीतनं होणार आहे. आणि पुढची बातमी बघूयात. राजधानी दिल्ली सध्या गजबजतीये ती महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या भेटीनं. दोन्ही शिवसेनेचे प्रमुख दिल्लीमध्ये पोहोचल्यामुळे महाराष्ट्रात चर्चा नसती तर नवलच. आणि या दोन्ही नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये त्यांनी घेतलेल्या भेटीगाठी लक्षवेधी ठरतायत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब दिल्लीत पोहोचले. त्यांनी सगळ्यात पहिली भेट घेतली ती अमित शहांची. शिंदेंच्या शिवसेनेचे सगळे खासदार या भेटीवेळी उपस्थित होते. महायुतीतले वाद, कुरबुरी आणि आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं या भेटीत चर्चा झाल्याचं कळतंय. तर संध्याकाळी शिंदेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि या भेटीला थोडा पर्सनल टच होता, कारण नरेंद्र मोदींच्या भेटीवेळी शिंदे सहपरिवार उपस्थित होते आणि शिंदे परिवाराकडून मोदींना शंकराची प्रतिमा भेट देण्यात आली. एकीकडे या भेटीगाठी होत असताना ठाकरेंचं दिल्लीमध्ये आगमन झालं. ठाकरेंनी दिल्लीत आल्या आल्या शरद पवारांचं निवासस्थान गाठलं आणि इंडिया आघाडीची बैठक होण्यापूर्वी ठाकरे आणि पवारांमध्ये झालेली चर्चाही महत्त्वाची मानली जाते. पवारांच्या निवासस्थानी या भेटीवेळी राष्ट्रवादीचे खासदार सुद्धा उपस्थित होते. राज्यात एकीकडे दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक वाढतेय तर पवारांमधली कटुता दूर होताना दिसतेय. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात ठाकरे आणि पवारांची भूमिका नेमकी काय असेल याची देखील चर्चा होतीये. एकंदरीतच राज्यातल्या पालिका निवडणुकांच्या आधी दिल्लीमध्ये झालेल्या या राजकीय भेटीगाठींचे आगामी काळात कसे परिणाम दिसतात याचीच उत्सुकता आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरनं एकनाथ शिंदे यांनी खोचक टोला लगावला. ऐकूयात. ते बघा, ते तिकडे 10 जनपदकडे जात आहेत. आम्ही इकडे लोककल्याणकारी मार्गाकडे गेलो. जे बाळासाहेबांनी जो लोककल्याणाचा मार्ग आम्हाला दाखवला आहे त्या मार्गाने आपण गेलो. आणि म्हणून देश बघतोय की कोण कुठं चाललंय. जे बाळासाहेबांना कधी आवडलं नाही ते जे कोणी काही लोक करतायत. आमचा शिवसेना पक्ष आहे, त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, तशी आमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे. आमचा शिवसेनेचा पक्ष हा लोककल्याणाचा पक्ष आहे, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्हा दौऱ्यावरती आहेत. सकाळी 10:30 वाजल्यापासून सकाळी 6:30 वाजल्यापासून त्यांची दौऱ्याला सुरुवात झालेली आहे. अजित पवारांनी कंकालेश्वर मंदिराची पाहणी केली. त्यानंतर सकाळी 9:30 वाजता अजित पवारांच्या हस्ते महसूल भवनाचं भूमिपूजन होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात 10 वाजता परळी वैजनाथ विकास आराखड्यावरती चर्चा आणि बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 1:30 वाजता ऊसतोड कामगार मेळाव्यात ते सहभागी होतील. यासोबतच जिल्ह्यातील विविध नवीन प्रकल्पांचं भूमिपूजन ते करतील. दुपारी 4:15 वाजता बीड जिल्हा पत्रकार संघाचा कार्यक्रम आहे आणि बीडच्या वडवणी इथे कार्यकर्ता मेळावा आणि भाजपचे नेते राजभाऊ मुंडे यांचा पक्षप्रवेश होणार आहे. अजित पवारांचा हा बीड दौरा सकाळी 6:30 वाजल्यापासून सुरू झालाय. तर कंकालेश्वर मंदिरात दर्शन घेण्यापासून या दौऱ्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर संपूर्ण दिवसभर बीड जिल्ह्यामध्ये अनेक कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. बीड जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत. कंकालेश्वर मंदिराची त्यांनी पाहणी केली, तिथे दर्शन घेतलं आणि सकाळी 6:30 वाजल्यापासून अजित पवार यांचा बीड जिल्ह्याचा दौरा सुरू झालेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत संध्याकाळपर्यंत. आज संपूर्ण दिवसभर उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्यात असणार आहेत. आणि नेहमीप्रमाणे अगदी सकाळपासून अजित पवारांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. सकाळी 6:30 वाजल्यापासून ते कंकालेश्वर मंदिरात दर्शन घेण्यापासून त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. ही दृश्य कंकालेश्वर मंदिरातले दर्शन घेतानाची आणि त्यानंतर मंदिराची पाहणी करून पुढच्या कार्यक्रमांना ते रवाना झालेत. बीडमध्ये आज विविध कार्यक्रमांचं आयोजन संपूर्ण दिवसभर आणि अगदी शेवटी
भाजप नेते राजभाऊ मुंडे यांचा पक्षप्रवेश होईल आणि बीड जिल्हा दौरा अजित पवार यांचा संपेल. एक महत्त्वाची बातमी आहे. कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या घातक दुष्परिणामांचा मुद्दा ऐरणीवर आलाय. अशातच कबुतरखान्यांच्या मुद्द्यावरनं मुंबई उच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. याचिकाकर्ते कोर्टात वैद्यकीय अहवाल सादर करणार आहेत आणि या जनहित याचिकेवरती द्विसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय.